महाराष्ट्रातलं काय भारतातलं तरी महाराष्ट्रातलं म्हणता येईल असं घर सापडणार नाही की जिथे पोळी होत नाही. बरोबर. अगदी पोळी म्हणजे सकाळचं हे पूर्णान्न आपलं आहे. बरोबर. की जे लागतं ते आपण कट करून घेऊया. बरं. आणि हे आपण एक 4 तुकड्यांमध्ये कट करून घेऊया. ठीक. हे कट झाल्यानंतर आपण ह्याच्यात मिश्रण तयार केलेलं आहे ते घालणार आहे. बरं. त्याच्यामध्ये बटाटा आहे, कॉर्न आहेत, मटार आहे, गाजराचा कीस आहे, लिंबाचा रस आहे, मीठ आहे, हिरवी चटणी आणि थोडासा गरम मसाला पण आहे. हो की नाही? पुढे काय घालताय तुम्ही आता? हे आता ही आपण जी पेस्ट केलेली मैदा आणि पाणी ती थोडी लावायची कशासाठी तर ती चिकटून जाऊ म्हणून. बरोबर. हे आपल्याला काय पॅन वरती परतून घ्यायचं का? ठीक आहे, मग मी गॅस लावतो, तुम्ही तोपर्यंत हे करा. आता हा जो मी म्हणला सील बंद की ही भाजी एवढी खायलाच पाहिजे. बरोबर. आणि गंमत काय माहिती का, म्हणजे आई हुशार कशी असते बघा. आता आपण एक खाऊच्या डब्यामध्ये समजा हा खाऊ दिला तर मुलांना शाळेत गेल्यावर एक तर भूक लागलेली असते, आत काय ह्याची चौकशी करण्याआधीच ते पोटात जातं ना, त्याच्यामुळे पोटही भरतं आणि आपला उद्देश सफल होतो. आता काय करायचं पुढे? थोडंसं तेल आपण पॅन वरती घाला. बरं, किती लागणार आहे बघा. आणि हे आपण सील जे केलेलं आहे ते आपण. बरं, मला एक सांगा, आता आजकाल आपल्याला बटर खूप आवडतं, आपण तेलाच्या ऐवजी समजा बटर वापरलं तर? बटरच्या ऐवजी मी म्हणेल साजूक तूप वापरा. म्हणजे साजूक तुपाबरोबर खाल्लं तर अजूनच म्हणजे काय, अगदी सोने पे सुहागा. मी क्या बात आहे. असा हा छान पॅन वरती परतून झाला की आपला पोळी समोसा तयार होईल. हो की नाही? हो. आणि तो तुम्ही तुमच्या आवडत्या चटणी बरोबर किंवा केचप बरोबरही खाऊ शकता. व्हेरी नाईस. आपण एक काम करूयात, हे जरा अजून 2-4 करून घेऊयात, कारण हा पदार्थ तुम्ही तुमच्या मुलीसाठी करताय ना. एकच केलाय तुम्ही, माझ्यासाठी कोण करणार तुम्ही? नक्की. ठीक आहे, मग आपण करून घेऊया. तोपर्यंत तुम्ही लिहून घ्या पोळी समोसासाठी लागणारं हे साहित्य आणि ही कृती. पोळीचे समोसा करण्यासाठी लागणारे साहित्य: वाफवून कुस्करलेला बटाटा, वाफवलेले मटार, गाजर, हिरवी मिरची, सुकं खोबरं, वाफवलेले कॉर्न, मीठ, लिंबू, हिरवी मिरची, आलं, लसूण आणि जिऱ्याची पेस्ट, तयार पोळी आणि गरम मसाला. कृती: एका बाउलमध्ये वाफवलेले मटार, गाजराचा कीस, वाफवलेले कॉर्न, वाफवून कुस्करलेला बटाटा, गरम मसाला, मीठ, हिरवी चटणी आणि लिंबाचा रस घालून मिश्रण एकत्र करून घ्यावं. पोळीचे त्रिकोणी काप करून त्यामध्ये मटार आणि गाजराचे एकत्रित मिश्रण भरून पोळीच्या कडांना मैद्याची पेस्ट लावून कडा बंद करून घ्याव्यात. गरम फ्राय पॅनवर तेल घालून त्यावर पोळीचा समोसा खरपूस भाजून घ्यावा. आता स्वतः सानिका तिसरा पदार्थ करणार आहे. तू कोणासाठी करणार आहेस? माझ्यासाठी. स्वतःसाठीच करणार आहेस? आणि मला नाही खायला देणार? थोडंसं देईन, बाकीचं मी खाणार आहे. लहान मुलं प्रामाणिक असतात, खरं बोलतात. बरं, काय या पदार्थाचं नाव आहे? कॉर्न कॅन्डी. कॉर्न कॅन्डी. कुणी शिकवला हा पदार्थ तुला? मम्मीने शिकवला. कॉर्न कॅन्डी हा पदार्थ आम्ही करणार आहोत. त्याच्यासाठी लागणारं साहित्य आम्हाला आधी सांग, मग आपण कृती करूयात. बटाटा उकडलेला. बरं, हे काय आहे? तांदळाचं पीठ. बरं, हे काय आहे? राजगिराच्या लाया. हे काय आहे? कोथिंबीर. हे लिंबू. हे कॉर्न. हे मिरची, आलं आणि लसूण. बरं, हे अशी ही हिरवी चटणी आहे, म्हणजे आपण एरवी सुद्धा घरी करून खाऊ शकतो. अगदी. आपण आता लगेच कृती करूया. सुरुवातीला काय करायचं? 1 पौंड ते. बरं, घ्या. आणि हे समप्रमाणातच घ्यायचं. बरं, भाज्या. आणि याच्यात काही ऍड करू शकतो, उकडलेला बटाटा, फरसबी उकडून, थोडासा फ्लॉवर, काही. बरं, ठीक आहे. किंवा मटारचे दाणे. अगदी, म्हणजे मुलं ज्या भाज्या खात नाहीत ना, माझा मुलगा ज्या भाज्या खात नाही त्या मी अशा ऍड करते. या बाबतीत मी फार गुणी, मी सगळ्या भाज्या खातो. तुझं काय रे? भाज्या बिलकुल आवडत नाहीत. आवडत नाहीत? त्यांच्यासाठीच आहे हे. म्हणजे आई म्हणते काय करू तुझ्यासाठी, तू सांग. हो, केळ्याची शिकरण की नाही? केळ्याची शिकरण आणि पोळी. नॉनव्हेज तरी खातोस की नाही? नाही नॉनव्हेज खात. ते दरवाजे बंद आहे. हो, ते. आणि हे आता आपण काय? 2 चमचे भरून मस्त, म्हणजे जितकं पाहिजे तितकं. वा, तुम्ही गप्पा ऐकत आहे का तिकडे लक्ष द्या. त्याच्यामध्ये कोबी घातलाय, गाजर, शिमला मिरची आणि सगळं मिक्स केलंय आणि त्याच्यात हे 2 चमचे मेयोनेज हे मिक्स केलं. ओके. आता काय घालायचं? याच्यात काळी मिरी पूड जास्त मिक्स्ड हर्ब. काळी मिरी पूड घातली. आता आपण मिक्स्ड हर्ब्स घालतोय. लक्षात ठेवा बरं का, मिळतं बाजारात. बरोबर. आता चिली फ्लेक्स, रेड चिली फ्लेक्स हे कमी घालायचं, कारण लहान मुलं खाणार आहेत. आपण खाणार असतो तर आता मी जरा जास्त घालते. बरं. आणि थोडंसं मीठ घालायचं, कारण ऑलरेडी बटर चटणीमध्ये मीठ आहे, त्यामुळे थोडंसं मीठ घालायचं. बरं. आधी आपण ब्रेड लावून बटर लावून घेऊया. बरं. थोडं चटणी लावूया त्याला. हिरवी चटणी. त्याच्यामध्ये पुदिना आहे, हिरवी मिरची आहे. हिरवी चटणी आपण त्याच्यावरती लावून घेतली. एक प्लेट घेऊया आपण. बरं, घ्या.
आता हे जे मिश्रण आहे ना ते त्याच्यावर छान पसरवायचं. वा वा, हेही सडळात आणि हां, आता आपण हे चीज स्लाइस टाकूया. तोपर्यंत गॅसला बाई हॅलो ना ऑन कर. किती मुलगा हुशार आहे बघा ना. चीज स्लाइस आपण त्याच्यावरती ठेवलाय. करेक्ट. हा दुसरा स्लाइस त्याच्यावर ठेवायचा. थोडासा प्रेस करायचा. क्या बात है. आणि ना जरा तव्याला थोडं बटर लावलं पाहिजे. बरं, ते काम आपण परत एकदा चंद्रकांत वरती सोपवूयात. पुरे झालं बाळा. वा, आता आपल्यासाठी ताईंनी एवढं सुंदर हे सँडविच केलेलं आहे. पटकन तुम्ही याचा रिकॅप पाहून घ्या. पहिला पदार्थ आपण पाहिला. आता आपल्यासोबत दुसरा पदार्थ करण्यासाठी आहेत कोळसे पाटील कुटुंबियामधले हे 2 सदस्य, म्हणजेच खऱ्या अर्थातली शाश्वती आणि विशाखाताई. तुमच्या दोघींकडनं आम्हाला आता हा पदार्थ पाहायचा आहे. त्याचं नाव काय? मी त्याला व्हेज पोटॅटो फ्रँकी म्हणते. व्हेज पोटॅटो फ्रँकी असं म्हणा. म्हणजे आपण घरगुती पदार्थ वापरून ती फ्रँकी करतोय. मग यासाठी लागणारं साहित्य आपण पाहूयात. काय साहित्य लागणार आहे? पहिलं तर पोळी, बटर, बटाटा, कोथिंबीर, कांदा, ते मटार आहे. तुला वाटेल मिरचीचा ठेचा वगैरे तर तसं नाही, मटार तर आहे. ते मटार आहे वाफवलेले. बरं. त्यानंतर ते चीज आहे, आमचूर पावडर आहे, मिरची, लसूण, आलं, तिखट आणि मीठ. ह्याच्या कृतीकडे आपण जाऊयात. साहित्य पाहिलेले, पण त्याआधी प्रेक्षकांसाठी एक छोटीशी विश्रांती घेऊया. चालेल ना तुम्हाला? हो. चला. आता विशाखाताई आणि शाश्वती आपल्यासाठी करतायत व्हेज पोटॅटो फ्रँकी. काय करायचं सुरुवातीला? सगळ्यात आधी दीप प्रज्वलन. कार्यक्रमाची सुरुवात करूयात. काय करायचं? बटर, बर, तुम्हाला हा घ्या चमचा. आता काय घालायचंय? बटर, लसूण. ओके. थांब जरा. हे काय? आलं टाकतोय आपण. बरं. आलं लसूण. आपण आधी लसणाचे काप घातले, मग आलं घालतोय. त्यानंतर थोडंसं हे उडेल. परतून घ्यायचं थोडस बटरवर. नंतर मिरच्या टाकूया. बर, उकडून घेतलेला बटाटा. आपण आता काय बटाटा घातला हा, त्याच्यामध्ये? आपण बटाटा घातला, बरं. नंतर मटार घातले, हो. आलं लसूण घातलं. ठीक आहे. त्यानंतर थोडंसं मग आमचूर आणि मीठ हलकी. आमचूर पावडर जरा टेस्ट येण्यासाठी आहे ना. आता मीठ. काय करायचं आता पुढे आपल्याला? बाऊल. हा बाऊल. आता ऍक्च्युली ना बरीच जण बटाट्यामध्येच कांदा टाकतात बरं. आणि फ्राय करतात. तर मला स्वतःला कच्चा कांदा आणि लाल तिखट हा प्रकार अगदी गावात असल्यापासून आवडतो. म्हणजे ते रॉ फॉर्म मध्ये हा, असलेलं जास्ती हा. आवडतं. गॅस बंद करू. हा, गॅस बंद. एकीकडे ते मिश्रण आपण परतून घेतलं बटरवरती, आणि आता इकडे आपण हे मिश्रण तयार केलं कांद्याचं. ही कोथिंबीर आपण वरून घालायची. वरून घालतो. बर. आता ही आपण आपली कालची पोळी, आपण इथे जस्ट बटर आहे थोडंसं, तर हे आपण बटर पसरवून घ्यायचं त्याच्यावर. त्याच्यावर पसरून घेऊया. बर. आता काय हे, करायचं? एका बाजूला साईडला इकडे. आणि हा आता कांदा आपण त्याच्यावर वरतून टाकायचा. बर. आणि मग हे आपल्या सगळ्या लेकरांचं आवडतं. खूप घाला तुम्ही ते याला काही cheese. पर्यायच नाही. ते आपण एक कायम घडी करायची. आयुष्याची घडी जशी आपण करतो वा, तशी या पोळीची सुंदर अशी बरोबर. घडी करायची आहे. वा. दोन्ही बाजूनी भाजून घ्यायचं का त्याला? हो. असं हे आता दोन्ही बाजूने आपल्याला परतून घ्यायचंय, आणि परतून झालं रे झालं की मग आपली व्हेज पोटॅटो फ्रँकी तयार होणार. क्या बात आहे. तुमचं ट्युनिंग आम्हाला इथे सुद्धा दिसून आलं, जे आम्ही आता मधु इथे आणि चंद्र तिथे मध्ये पाहणार आहोत 12 जून रोजी झी टॉकीज वरती. बरोबर ना? येस. चला, हे पदार्थ आता आपला तयार झालेला आहे. पटकन तुम्ही पाहून घ्या. ठीक आहे.